हा. काय बाई लय दिवस झाले बाय मंदिरला तर गेलेच नाही बाई पाया पडायला. येते तर एकदाच दर्शन घेऊन देवाचं. असं दुपारची ना जसं भकास वाटतं बाय, जसं कोणी मेलं बाय. असं आभाळ आलं, पाऊस पडा असं रप 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 पडला पाहिजे पाऊस. पावसाला काय गोळा उठवतो काय माहिती, गरमीच्या दिवसात मरणाची गरमी. आता तर पाऊसच नाही. तेवढे पापच केले आहेत लोकांनी. मग काय आता काय आहे ना म्हणते कलियुग आहे कलियुग. कधी काय होतं, उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळा. हो गौरवची मम्मी, अगं बाय तुम्ही झोपल्या नाही का ताई? चला ना मंदिरात येऊ जाऊन. कमून हो? म्हणजे हिंडायला मी काय बकरी बिकरी काय हिंडायला करता मला? मला काम नाही का? म्हणजे तुम्हाला तर लय काम आहे ना, लयच काम आहे. काय चाललं मग तुमचं? बरं आहे का? लय दिवसातून बाहेर दिसले बाय तुम्ही. हा हा, म्हणजे मी हिंडफिरी गाव हिंडफिरी मी आहे का नाही? खरं आहे बाई, बरोबर आहे. काय भाजी केली ती आज? अहो मी स्वयंपाकच नाही केला ताई. काय भाजी केली? हो असा भारी वास आला ना तुमच्या घरातून. आम्हाला कोण नाही फेकली मग? मग आम्हाला तर द्यायची ना. मग तू पाहत आई तर पाहिजे का? मग काय झालं मग? शेजार आहे बहिणी म्हणी असते वय. मग चला येतात काय मग? हो चला ना. असं काय करता? आज तर काजळ बिजळ घातलं बाई. आणि बघा बाय गेट कर देऊन द्या. कुणी येईन इथं बसून गेट वाजत आमचं. काय काय सांगू, ती माझी मैत्रीण बोला ना त्रिशमी माझ्या सांग. मला तर असं टेन्शन आलं बाय. गेली बाई बिचारी आतमध्ये, पण माझी शेजारी एकच नंबर बाई, लय चांगली. येते 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 येते. हा कडी लावा तेवढी. कुलूप नाही लावलं तुमच्या भरोशावर माझं घर. माझा पांडुरंग ऐकतो अभंग, माझा पांडुरंग ऐकतो अभंग. बाई मध्ये तू नशीबच पालतय फुटकं नशीब. मंदिराला तर कुलूपच बाय. काय बाई चला म्हणलं देवाचं दर्शन घेऊन यावा, मनातल्या इच्छा तरी पूर्ण करीन देव माझं. मी तर माणसांवर तर कोणावर नाही ठेवत आता विश्वास. आता शेवट विश्वास देवावरच ठेवला पाहिजे. देव सगळं खरं खोटं, खरंच खरं खोट्याचं खोटं करीन बाई. चल बाई बाय 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 बाय. खरंच कुलूप आहे बाय मंदिरला. काय मा नशीबच फुटकं बाई. कुठं गेलं का नुसतं पालत्या घडावर पाणी बाई मात मला तर. बाई मा हात पुरून काय घंटीला, माझी हाईट तर किती छोटी. जय माता, माझा हात पुर दे. बापरे बाप देवा. माता तूच मला उचलून घेतलं, माझं असं वरती उंच केलं मला. म्हणतं ना हाईट, हात पुरला माझा. रेणुका मातेचा उदय उदय, आई अंबाबाईचा उदय उदय. आई मी किती दिवसातून तुझ्या पाया पडायला आले ग आई. पण हे काही कुलूप बाई आई. मला मंदिरात यायचं होतं आई तुझ्याकडे. मी लय आशाने आले होते आई. काय बाई कुणी कुलूप लावलं बाई? पुजारीनेच कुलूप लावलंय. पुजारी ना कोणाला जाऊच देत नाही बाई. जसं का त्यांचं स्वतःचं घरचं मंदिर असतं म्हणे करते बाई लोक. खरंच इथं सार्वजनिक मंदिर आहे, पण ते कधीच असं उघडं ठेवत नाही बाई हे मंदिर. बाई कुलूप हे आई अंबाबाई. बाहेरूनच पाया पडून जाते ग आई तुझ्या. आई सगळ्यांना सुखाची ठेव. आणि जे चाललं आई सगळीकडे ह्या जगात ते सगळं बंद कर आई. सगळे चांगले दिवस येऊन दे आई. आई माझं तुला हेच सांगणं आहे आई. सगळ्यांना सुखी ठेव आई अंबाबाई माता. जे जगात जे चाललं ना आई ते सगळं बंद कर आई तू. ते लय हे उरायला आई, लय भ्रष्टाचार चालला आई जगामध्ये आई. राजा उदय उदय बोल तुझा भवानी मातेचा उदय उदय उदय. ग बाई कोण दिसून राहिलं ग तिथं? बघ कपड्यावर. हे कोण आहे? मी पाहून येते गाड्या तिथंच जाऊन. लांबून तर नाही दिसत मला. मला ढापण आहे, चष्मा आहे मला. मी जर लावला ना ते चष्मा, सगळे सगळे लोक हसतात मला. चष्मा लागला म्हणजे शायनिंग मारी ती फुकटची. बाई हिंदी गाणे जर म्हणले तर लोक म्हणते मंदाबाई काय हिंदी गाणे म्हणते देवाला येते. बरं बाय एखादा अभंगच म्हणावा बाया पांडुरंगाचा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा.
अगो बाई, देवा पांडुरंगा, घरात ऐकलं. आई गं. आई बाय 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 बाय. बाई देवा गणपती बाप्पा की जय. बाबा बालिके काय झालं? बाबा काय सांगू तुम्हाला, माझ्या घरची परिस्थिती काय आहे ते. जेवलं का बाबा का बिस्किट खाता? बाबा लोकांची चेष्टा करायची नसते बालिके. आता काय चेष्टा केली का? भूक लागली म्हणा म्हणलं म्हणून म्हणते बाबा तुम्हाला. आम्ही जपी तपी महान आहे, तुम्ही आम्हाला अजून ओळखलं नाही. कुठले आहे बाबा? साधूचं मूळ आणि नदीचा कुळ विचारायचं नसतं बालिके. हा का बाबा? मग बाबा पाय पडू द्या, पाय लागू बाबा. लांबून लांबून दर्शन घे बालिके. ब्रह्मचारींचं लांबून दर्शन घ्यायचं असतं. बर बाबाला म्हणून दर्शन घेते बाबा. माझी मोठी साधना चालली होती, तुम्ही साधनेमध्ये व्यत्यय आणलाय असं करायचं नसतं. आधी परवानगी घ्यायची असती. आमचे तिथे बसलेले आहेत ना, त्यांना विचारायचं, असं यायचं नसतं. ठीक आहे, चुकी झाली, मान्य करतो, माफी मागा एकदा माझी. बाबा चुकलं माझं बाबा. बस का, ऐका ना बाबा. बाबा काय लिंबू पुरायला काय माझ्यावरून? अयो बाबा गळच झाले बाई. बाबा चिडू नका बर का बाबा. तुमचं सगळं भविष्य मला दिसतंय. काय बाबा, काय माझ्या नशिबात? पैसा तुमच्याकडे येतो परंतु टिकत नाही. घरात चिडचिड चालू आहे. हा ना बाबा, खरंय बाबा. पैसे नाही येतात पण टिकतच नाही हो बाबा. कोणी काय केलं, कोणी काय फटका दिला का काय केलं तेच काय ना हो बाबा मला. तुमचं भविष्य मला सगळं दिसू राहिलंय. काळजी करू नका. काय तुम्ही वेळेत माझ्याकडे आल्या बरं झालं. म्हणजे काय? तुमच्यावर खूप मोठा अपघात होणार होता, तो टळला आता. अयो काळजी करू बाबा. नका. आता काही घ्यायचं कारण राहिलेलं नाही. हे लिंबू आहे. बाबा बाबा द्या काहीतरी प्रसाद. अयो. बालिके हे लिंबू घे. हा. काय करू? आमुषाच्या दिवशी वड्याच्या साईडने टाकून द्यायचं. वडाला? वड्याच्या साईडने फेकून द्यायचं. हा वय म्हणजे वाहून तुमची जाईल एक का? मैत्रीण ना, हा. काय तिचं नाव? तुम्हाला माहित नाही का? मग तुम्हाला तर माहिती म्हणता म्हणे बाबा आहे म्हणे. तुम्ही सांगा ना काय नाव तिचं? रेश्मा. अय्यो हा, मला माहितीये. तुम्हाला काय माहित बाबा? मावा आम्हाला सगळं दिसतं. हा वय भविष्य आम्हाला पुढचं सगळं भविष्य कळतं. बाईला हुशार आहे. ती रेश्मा तुमची संग बऱ्याच तिची बोलत नाही बालिके. हा, नाही बोलत बाबा ती माझ्या काही संग. काळजी करू नका बालिके, सगळं व्यवस्थित होणार आहे. काळजी करायचं कारण नाही. बाबा काय करू मग? तिला लिंबू देऊ का मी पिऊ का काय करू? तिच्या माथ्यावरून 3 वेळेस फिरवायचं आणि टाकून द्यायचं वाड्याला. बाबा पण तिला ढोली 100 किलोची आहे बाबा. असं नका, तिचं वजन देखील कमी होईल आपोआप. हे लिंबात ताकद तेवढी आहे. हा वय हा, म्हणजे वडाला फेकलं आणि ती कमी होईल का इकडे? ते आपोआप होत असतं. ते सगळं मंत्रांनी भरलेलं लिंबू आहे, ते कोणाला दाखायचं नसतं. हा का? हा, काळ्या फडक्यामध्ये ते लिंबू चांगलं बांधून ठेवा. बांधून ठेवा म्हणजे आणि वडाला फेका म्हणजे? ते सगळं विधीचा कार्यक्रम झाल्यानंतर फेकून द्या. हा का? हो, बोलन का बाबा ती माझ्या संग? 100% बोलन. संध्याकाळी बालिके तुम्हाला खूप मोठमोठे स्वप्न पडतात. कसले? स्वप्न असे वाईट अकराळ विक्रमचे स्वप्न पडतात तुम्हाला. स्वप्नात मध्ये तुम्हाला असं भीती वाटती, माझा जीव जातो का काय, असं स्वप्न पडतात. बरोबर आहे की नाही बालिके? हा ना बाबा, होत तसंच स्वप्न पडत बाबा, भीती वाटते. काही काळजी करू नका. ते मला दिसतंय पुढचं. हा का? मग हा. दिसत का बाबा काही? मला मागचं दिसतं, पुढचं दिसतं. आमच्या मागचे घर मागचे लोक चांगले नाही बाबा. हा, तुमच्यावर जळतात ते नेहमी. जळत आहेत ना? हो, आणि शेजार पाजार कसे हो बाबा? शेजारी पाजारी देखील चांगले येतात. तुम्ही चांगलं बोला त्यांच्या संग. म्हणजे मी वाईट म्हणायचं का बाबा? सकाळी उठल्याबरोबर तुम्ही त्यांची चेष्टा मस्करी करता, त्यांना राग येतो. बरोबर आहे ना? नाही हो बाबा, मी काहीच नाही बोलत बाबा. ते तसे आहे बाबा. काय सांगाय तुम्हाला, त्यांना चांगलं चांगलं म्हणावं लागत बाबा, नाही तर ते परत भांडणाचा कौर होतो माहितीये का? भांडण तंटे बंद करा. आतापर्यंत जवळजवळ तुमच्यासारख्या 25 ते 26 लेडीज येऊन गेल्यात आतापर्यंत. हा का? सगळ्यांना सगळे मंत्र अलग अलग दिलेत. आणि तुम्ही काय करायचं, गुरुवार धरायचा, दत्ताचा गुरुवार आहे. हा. इथं 3 वेळेस दर्शन घ्यायचं, रोजची रोज येऊन मंदिरात. हा का? हो, हा वय आणि माझी दक्षिणा मोठी असती. किती? तुम्हाला गुण येऊन जाईल, काही काळजी करू नका. 21,000 रुपये देऊन टाकायचे. 21,000 रुपये म्हणजे मी वाईट झाली तेव्हा एवढं बिल नव्हतं आलं. तुम्ही खूप मोठ्या संकटातून आले, वाचला, तुम्ही संपले असतात. मग देवाने वाचवलं बाबा. मग हे मला इथे सगळं देवानीच आणून ठेवलंय. तुम्हाला तुमचं सगळं मला भविष्य कळतंय. 21,000 रुपये? अहो, सगळं ते दक्षिणा देतात. 21,000 रुपये द्या मला. तुमचं सगळं बघा, भविष्य चांगलं होईल. काही काळजी करू नका. तुम्हाला स्वप्न पडणार नाही.
काही होणार नाही. बाबा थांबा इथं जेल. तुम्ही मंदार असल्यामुळे तुमचं मंदी नाव आहे तुमचं, मंदा, बरोबर आहे का? बरोबर बाबा. मग मला हे दिसतं ना तुमच्या चेहऱ्यावरती बाबा. मंदाड. अच्छा बाबा ऐकून तर घ्या, इथं जेल खायला पैसे नाही माझ्याकडे, मी जेवलं नाही म्हणून बिस्किट खाऊ राहिले. बाबा बोला ना बालिके. पुढचं बोला ना भविष्य. अहो तुमचा मुलगाचं नाव आनंद आहे का? हा बरोबर आहे ना? हा मग मला कसं कळालं सांगा बरं. बाबा कसं कळलं खरं बाबा, तुम्ही लय अहो मोठे. आमचा विद्या आहे, आम्ही जपी तपी ऋषी महाराज. बाबा तुम्ही आबाळतूनच उतरले वाटतं. आम्ही महाबळेश्वरला 1000चं तप केलंय, 1000 वर्ष आम्ही तिथे बसलो होतो. ते खरं आहे. मा नाव पोरस नाव आनंद आहे आणि ते कुठं असतो सांगा बरं, एवढंच कळतं तुम्हाला, एवढंच अहो गुण आहे. तो सुरतला असतो. हवा मग अयो आता तो महाबळेश्वरून येऊ पोरांची ट्रिप येऊ राहिलेला आहे, हे देखील मला कळू राहिलंय. ट्रिपला नाही गेला ते हॉस्टेलला आहे बाबा. हॉस्टेलला असं ना पण पोरांनी ट्रिप काढलेली, तुम्ही विचारून बघा. हा का? हो म्हणजे ते हॉस्टेलवरून तसंच गेला का बाबा? पोरांच्या ट्रिप मध्ये गेलेला आहे आणि थोडं असं चिन्ह दिसू राहिलंय, थोडा वाईट मार्गाला चाललेला आहे. व्यसन वगैरे करू नको म्हणाव मुलांच्या. मा पोरगा एकदा एकच नंबर आहे. माझ्या पोरा इतका पोरगा कोणाचाच होणार नाही तुमचा बाबा. मुलगा खूप चांगला आहे, पण त्यांना संगत थोडी वाईटच आहे बालिके. मा पोरगा एक जगात एक नंबर आहे बाबा, काय सांगू तुम्हाला. आमच्यावर विश्वास ठेवा. आणि काय म्हणते बाबा, 21,000 रुपये मागता, माझी सगळी शॉपिंग होईल दिवाळीची त्याची, तुम्हाला 21,000 रुपये तुमच्या डोंबल्यावर घालूस तर. महाराजांना बालिके व्यवस्थित बोलायचं, नाही तर हे बघा माझ्याकडे एक दुसरं लिंबू आहे. हा हे जर मंत्र टाकून तर तुमची गोमाशी बनीन मी आत्ताच्या आत्ता. असं बोलायचं नसतं. नको नको का बनू गोमाशी? नको बाबा, बाबा नको जाऊ बाबा, बिस्किट खा ना बाबा. महाराजांची चेष्टा करायची नाही, आम्ही जपी तपी आहोत. हा का? हो आणि तुम्हाला सांगितलेलं ध्यानात राहिलं ना, गुरुवार पाळायचे, दत्ताचा वार आहे. बरं बरं हा सगळं पाळीन बाबा, गुरुवार बिरुवार सगळे उपास उपवास पाळायचे, बाबा, सगळ्यांची पण तुम्ही सासू सासऱ्यांची सगळ्यांची सेवा करायची. बाबा सेवा करू करू इथपर्यंत मेवा भेटला मला, काय सांगू माझ्या सासाचं माझं वाटो करून तुला सही जिंदगी माझी झंड केली इथून तिथून, माहितीये का तुम्हाला? माझ्या घरचं काय माहितीये का बाबा तुम्हाला? सगळं कळतं बालिके. वाटो केलं का नाही बाबा माझ्या घरचं? मला खरं सांगा, केलं का नाही? काही काळजी करू नको बालिके, मी सगळं तुला ते मंत्र दिलेले आहे भारून. नंदा पण तशाच आहे बाबा, माहितीये का? मी तुम्हाला खोटं नाही बोलले, तुमची डोक्याची शपथ. तुमच्या नंदाला एक दिवस घेऊन या इकडं. ती नाही यायची, तिला बेकार घालून शिवाय देते बाबा, ती काही पण. असं का? ठीक आहे, एक काम करा, हे लिंबू मी भारून देतो. हा आमुष्याच्या दिवशी हे देखील लिंबू काय करायचं, तिच्या डोक्यावरून फिरून वड्यात टाकून द्यायचं. हे दोन्ही लिंबू अगदी व्यवस्थित पार पाडले पाहिजे, ती येत कोणी नाही नाही बाबा. पाहिले. तिला यायची गरज नाही, हे लिंबू देतो मी. बाबा जरा म्हणतो या. ना तू बाबा, येऊ का बाबा? आणि दक्षिणाचं मात्र बालिके देण्यात राहू द्या. हा 21,000 रुपये आता नाही बाबा द्यायला, 200 रुपये आहेत, देऊ का? 200 माझं घर माहिती रुपये, आरंबळे बाबा, जेल खायला पैसे नाही मला. 11,000 तरी द्या बालिके. नाही, नाही, एवढे पैसे 200 रुपये देते बाबा. बाबा EMI वर होईन का हो? मी तुम्हाला महिन्याला देत जाईन पैसे 1100 रुपये, म्हणजे 100 टिकल्या. बालिके संतांची महाराजांची कधी चेष्टा करायची नसती. हा महाराज साधा वाटला का हप्त्यावरला? बाबा पण माझ्याकडे पैसेच नाही, मग मी काय जीव देऊ का? आता जाऊ जीव जाईल आणि तुमच्यामुळं. जप तप आमच्या साधना खूप अवघड असतात. हा मग आम्ही पण लय साधना करून बसलो बाबा, माहितीये का? तुमच्याकडून खूप कमी दक्षिणा घेतली आम्ही बालिके. हा काही गाडीत कमी घेतली, तुमचं जास्त घेतली. संपूर्ण मी भविष्य सांगितलं का नाही? हा सांगितलं, मग काय करायचं तरी आता? मी तुमचा हातात घेतला नाही. बाबा. हे सगळं तुमच्या चेहऱ्यावरून सांगितलं. हातात जर घेतला तर तुमचं टोटल भविष्य मी सांगू शकतो, हा पण दक्षिणा दिल्याशिवाय नाही, आताच नाही. बरं, 200 दक्षिणा रुपये पूर्ण बाबा. नाही 200 काय 200 बनवता रुपये येईल? बाबा, नाही द्या नाही ना. नाही. मग नाही घेऊ बाबा, मला काय गरज नाही. असे तुमच्यासारखे किती का बाबा लोक येतात, कोणाकोणावर विश्वास ठेवा, तरी मला कधी चांगलं काही झालं नाही. इथून तिथून मी कोणी दार आले का 10 दे 20 दे 100 दे 200 दे 500, सगळ्यांचं मी किती काय पुढं पुढं केलं. मला नाही गरज बाबा तुमची, सांगले तुम्ही मी. किती जरी बोललात रागून, आम्हाला कधी राग येत नसतो ताई. हा मग बसा मग इथंच, मला काही गरज नाही. आम्ही जगाच्या कल्याणासाठी बसलेलो आहे. माया कल्याण करून 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 माय केस पिकत चालले, माहितीये का? जगाच्या कल्याणासाठी हे पास पांढरे केस झाले माय, माहितीये का? तुमचं कल्याण होणार, तुम्ही मला 21,000 देखील आणून देणार. म्हणजे वाटवा झालं तरी देणार, नाही वाटलं झालं नाही तरी तुमचं देणार. 100% कल्याण होणार. हा होईन ना. चला बाबा येऊ तिथं का? दर्शन घ्या हा आणि 200 रुपये ठेवा इथे. बरोबर, हा ठेवले. पैशाला मी हात लावित नसतो. मग काय हात लावता? पैशाला नाही लावणार. आता मी गेले का लगे हात लावता घेता खिशात. नाही, ते भगवंतासाठी अगरबत्ती वगैरे आम्हाला ते भगवंताचा करत असतो. बरं बाबा येऊ का? लय झालं आता, लय बिल झालं नक्की तुमचं. या आणि येताना 2-4 माणसांच्या काय आडे अडचणी असतील ते घेऊन या. हा. त्यांच्या बी अडचणी मी दूर करतो, करता काही येईल. काळजी करू नका. हा, तेव्हाच
आणि 200 रुपये घेऊ नका देवाजवळच राहून द्या. सगळं येतो बाबा. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः. बाई काय संग झाली माझी. नाही हो लगता दिल तेरे बिना. नाही हो लगता. बाबा लिंबू दिलं. आता रेशमी मावशी, तुम्ही त्या बाबाकडे गेलते काय? हा तू अनु काय रे शिवम. शिवम. हा तू खाली राहतो खालच्या गल्ली. हा. लय दिवसातून दिसला बाबा. काय रे शिवम? अहो त्या बाबाकडे उगाच गेले. काय 2-4 बायाला फसले कुणी? त्या बाबानी 21,000 घेतले. तेव्हा त्या बायाची भांडणं चालली आहेत. हा बाय हा, बाय 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 फेकून त्या अंगारात ते सगळं. अंगारा तू परा काय रे एवढंच लिंबू दिले त्यांनी आणि 21,000 रुपये मागू राहिला शिवम मला. हा का? आता बघा तुम्ही ना गेले का कपडे काढून लगेच गायब होईल हा का? बाबा. हा 10 रुपये तो काय नाही एवढं नाही माहित, मग? पण गायब होईल लगेच तुमच्या गुणात. तुम्हाला फसिलं त्यांनी. फसलं म्हणजे अरे मी कुठं पैसे दिले शिवम पण बाकीच्या बायांना फसवलं का? हा तेव्हा ते बायाचे भांडणं लागलेत. इकडे दुसऱ्या बायाची काहीतरी झालंय. हा बाय काय हा. तू मिली काय ती बाया हा म्हणजे हे लिंबू दिले शुभम मला बघ ना. हा फेकून देते लगेच. बाई मला तुला भीती वाटू राहिली रे शुभम. काय करू रे शुभम मी? द्या फेकून. देऊ का रे फेकून हा शिवम? लांब द्या फेकून. हा, लांब दे फेकून रे. हा मला भीती वाटू राहिली शुभम. आता बघा दूध 5-10 मिनिटांनी लगेच हे होईल, कपडे काढून गायब नाही होईल. का शुभम? मला ना अंगारा पण फुकला अरे त्याने असं फुक करून फुकला. मला काय होणार? मी मारणार तर नाही ना रे. नाही नाही तो बोंधू बाबा बघा आता कपडे काढून आहे ना लगेच नाचन. काय कपडे काढून? हा हा बाय अयो बाबो. अरे बरं झालं मी त्याला लय मोठे पैसे नाही दिले. बाई शुभम कोणी पैसे तर तो बघा नाचायला लागला. आता बघा पैसे घेऊन नाचन. खरंच नाचू राहिला तो. बाई शुभम चला भाऊ 200 रुपये आले पार्टी करायला. जाऊ दे मोरदे आपलं तर भागलं. आता गायब झाली ती तुमची. 200 रुपये आण ना त्याच्याकडून. जाय ना.